स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत। धुळे महानगरपालिका प्रभाग क्रमांक 9 येथे रस्ते काँक्रिटीकरणासह नवीन पथदिवे कामाचा मान्यवरांच्या हस्ते झाले आज उद्घाटन। धुळे महानगरपालिका प्रभाग क्रमांक 9 येथील नागरिकांसाठी आनंदाची बातमी असून परिसरातील अंतर्गत रस्त्यांचे काँक्रिटीकरण तसेच नवीन पथदिवे बसविण्याच्या कामाचा आज मान्यवरांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला। या कामामुळे रस्त्याची दुरावस्था दूर होऊन वाहतुकीत सुलभता निर्माण होणार आहे। तसेच नवीन पथदिव्यांमुळे परिसरात प्रकाश व्यवस्था सुधारून नागरिकांच्या सुरक्षिततेत वाढ होणार आहे। स्थानिक नागरिकांच्या उपस्थितीत आणि मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन करून कामाला आज सुरुवात करण्यात आली। लवकरच काम पूर्ण करून परिसराचा विकास साधण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याची प्रतिक्रिया यावेळी उद्घाटनाप्रसंगी मान्यवरांनी दिली। उद्घाटन कार्यक्रमासाठी धुळे शहराचे आमदार, भाजपा जिल्हा अध्यक्ष, मनपा महापौर मायादेवी परदेशी, उपमहापौर ज्योत्सनाताई पाटील, नगरसेविका लताबाई पोद्दार, नगरसेविका पूनमताई शिरसाट यांच्यासह नगरसेवक संजय जाधव, नगरसेवक प्रदीप बैरागे सह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने या कार्यक्रमासाठी उपस्थित होते। आज रस्त्याच्या कामाचं उद्घाटन झालेलं आहे। करुणा विहार सोसायटी अजमेनगर परिसरामधले आजूबाजूचे रस्त्याच्या कामांसाठी आज आपले आमदार अनुपभाई अग्रवाल हे आलेले होते आणि नवनिर्वाचित प्रभाग 9 मधील सर्व नगरसेवक उपस्थित होते आणि त्याचप्रमाणे महापौर, उपमहापौर याही उपस्थित होत्या आणि काही डीपी रस्ते वगैरेच केले गेलेले आहे, पण कॉलनी परिसरामध्ये काहीही कुठल्याही रस्त्याची सोय नाही, गटारींची सोय नाही आहे। पुन्हा पूर्ण कॉलनी अंधारामध्ये होती आमची। पण हे नगरसेवक निवडून आल्यानंतर जी काही दिवसामध्ये त्यांनी भूमिका घेतली आणि इथल्या जे काही वंचित रस्ते होते, ज्या कॉलन्या वंचित होत्या, तर तिथं त्यांनी पुढाकार घेऊन आज त्यांनी ह्याचं उद्घाटन केलेलं आहे आणि रस्त्याच्या कामाला ते सुरुवात करणार आहेत। तर हे पाहून आम्हाला बरं वाटलं, कारण बरेच वर्ष म्हणजे आता ह्या परिसरात मला आता 19-20 वर्ष झालेले, जशी मी तर राहायला आली तसा एकही रस्ता झालेला नाही आहे, एकही गटार झालेली नाही आहे आणि लाईट कधी लागतात तर 4-4 महिने लाईटच लागत नाही। तर अशा अनेक समस्या इथं होत्या आणि भरपूरशा अजून आहेत। पण हे जे काही आता नगरसेवक निवडून आलेले आहे, तर थोड्याच कालावधीमध्ये निवडून आल्यानंतर त्यांनी जी भूमिका घेतली ती भूमिका बघून सर्व परिसरामध्ये आनंदाचं, समाधानाचं वातावरण आहे।